आज आपण कालियामर्दनाची गोष्ट बघणार आहोत. कालियामर्दन कृष्णाने कसं केलं आहे या गोष्टीतून आपण बघणार आहोत. वृंदावनात यमुना नदीत कालिया नावाचा एक विषारी नाग आपल्या बायका मुलांसह राहायला आला होता. याच्या विषारी फुटकारांमुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. नदीच्या काठावर एकमेव कदंब वृक्ष सोडला तर या ठिकाणी कुणीही मासे, पशु, पक्षी जिवंत राहत नसत. म्हणून नदीच्या तीरावर कुणीही चुकून जात नसत. कृष्ण व बलराम थोडे मोठे झाल्यावर गाई वासरांना घेऊन सवंगड्यांबरोबर रानात जात असत. तेथे गेल्यावर ते चेंडू खेळत, गळ्यात फुलांचे हार व डोक्यावर मोर पिसांचे मुकुट घालून मुरलीच्या नादात नाचत व मौज करत गाणी म्हणत आनंदाने खेळत असत. बाजूलाच असलेल्या या यमुना नदीच्या खोल डोंगात असलेल्या कालिया नावाच्या या भयंकर काळ्या सापाला 7 फणे होते. कृष्णाने ठरवलं की या सर्पाचा आपण नाश करायचा, तेथील पाणी शुद्ध करायचं आणि सर्वांची भीती नाहीशी करायची. एकदा असंच चेंडू खेळत असताना कृष्णाने मुद्दाम चेंडू असा जोरात मारला की त्या कालिया असलेल्या डोहात जाईल. चेंडू एवढा जोरात मारला होता की डोहातील पाणी उसळलं. पाणी उसळलेलं बघून कालिया संतापला, हळूहळू पाण्यावर आला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. कालिया संतापला आणि त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. तो आपल्या 7ही फण्यातून सगळीकडे विष पसरवित होता. हे बघून कृष्णाने आता पाण्यात उडी मारली होती आणि कृष्णाला कालियाने घट्ट विळखा घातला. त्याला चावण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा कृष्णाने त्याची मान घट्ट आवळून धरली. तिकडे कृष्ण कुठेही दिसत नाही हे बघून त्याचे सवंगडी तेथे आले व समोर दिसणारे ते भयंकर दृश्य बघून घाबरून गेले आणि कोणीतरी कृष्णाला वाचवा, अरे कृष्णाला वाचवा असे ओरडत गोकुळाकडे धावले. त्यांचे ते ओरडले ऐकून सगळे गोकुळ यमुनेच्या डोहावर जमा झालं होतं. तो प्रकार पाहून खूप घाबरलेले सगळेजण भयचकित नजरेने बघत होते. यशोदा तर रडत होती, जोरात आक्रोश करत होती. कृष्णाने मातेचा शोक बघितला, आवाज ऐकला मातेचा आणि कालियाचं तोंड अधिक जोराने दाबलं आणि कालिया घाबरला आणि त्याने कृष्णाभोवतीचे विखे सैल करून तो कृष्णाच्या डोक्यावर, कालियाच्या डोक्यावर कृष्ण चढला आणि मस्तकावर कृष्णाने नाचायला सुरुवात केली. अखेरीस कालिया कृष्णाला शरण आला आणि यमुनेच्या डोहातून तो निघून जाईल असे कालियाने कृष्णाला वचन दिले. कालियाचे नदीतील विषप्रयोग हे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि निष्पाप जीवांना हानी पोहोचवणाऱ्या मानवी क्रियाकलापांचे घातक रूप आहे. ही एक कालातीत लोककथा आहे, पण यातून आपल्याला एक मौल्यवान धडा शिकवते की आताच्या काळात आपल्या समाजात जे निंदनीय घृणास्पद प्रकार सतत घडत आहेत तोच म्हणजे हा कालिया. आणि अशा या कालियाला आताच्या आपल्या बुद्धिमत्तेने व दृढनिश्चयाने मारून टाकूया. कालियाबद्दल ही गोष्ट असली तरी या गोष्टीचा अर्थ वाईटावर विजय मिळवणे अशा रीतीने दुष्ट शक्तींचा
आपण नाश करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी परमेश्वरच आपलं रक्षण करायला येईल असं नव्हे, तर आपणच आपलं रक्षण करणं गरजेचं आहे. आपणच आपलं रक्षण करणं गरजेचं आहे. या गोष्टीतून आपण शिकूया. धन्यवाद.